पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी। आम्ही तुम्हाला 3 वेळा विनंती करू, त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल, अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे। खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशन्सची पाहणी केली। त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। तर कपिल पाटील यांनी हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा, असं आवाहन देखील सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना दिलंय। कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता, प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, एफओबीवर पंखे बसवणे, वेटिंग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, ज्याची उत्तरे देताना रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाल्याचं दिसून आलंय। कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर स्वच्छतागृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत, तुम्हाला नेमके कशाचं आधुनिकीकरण करायचंय? प्रवाशांच्या स्वच्छतागृहापेक्षा सलून इतकं महत्त्वाचं आहे का, असा संतप्त सवाल केलाय। तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले, देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मानाखाली घालून त्या ठिकाणावरून जावं लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली आहे। त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचं केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्यानं त्यांनी सांगितलं की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे। या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर 3दा विनंती करू। मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही तर 4थ्या वेळी त्या अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी, कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल, अशा शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले। दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी भिवंडी लोकसभेतून पराभूत केलाय। आजी माजी खासदारांचे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढायची जोरदार चर्चा आहे, त्यावर खासदार म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना आवाहन केलंय की हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा, जनता तुम्हाला 4ही मुंड्या चित करेल, अशी टीका देखील म्हात्रे यांनी केली आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे, विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई, कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली। खूपच समस्या, प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत, जे आमच्या बांधव आहेत, त्यांना खूप समस्यांना याचं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात, परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही, प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही। छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत। बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष तिथं रखडले आहेत। तिथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं, तर हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो। आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने, रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे। रेल्वे प्रशासन काम करेल, महानगरपालिका कारवाई करेल, महानगरपालिका काम करेल, रेल्वे प्रशासन कारवाई करेल, तर यात तुमचं आमचं सर्वसामान्यांचं नुकसान होतं। आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे, तिथं वॉशरूम नाही आहेत। आता वेटिंग जिथं 4-5 प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे, तो वेटिंग रूम 1 नंबरला आहे। म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही, त्या अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी का कळत नाही। असे जे काही विषय आहेत, फेरीवाल्यांचा देखील विषय आहे। आता फेरीवाल्यांचा विषय स्कायवॉक हा महानगरपालिकेकडे येते, म्हणून मॅडमना मी आता रिक्वेस्ट केलेली आहे, मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे. कुठंच, कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तर तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात, नको नको ते शब्द बोलतात, हे सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेल आणि कडक कारवाईची मागणी करेन. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आम्ही विनंती करू आणि 3 वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही, ज्याने त्याची कारवाई केली नाही, तर 4थी वेळ ऍक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सगळं दुसरीकडे जावं. अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती